नमस्कार. आज आपण एकदम झटपट मसालेदार अशी खानदेशी खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये साधारण 2 कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 कप तुरीची डाळ घालणार आहोत. 2 ते 3 पाण्याने आपण हे सर्व स्वच्छ धुवून घेणार आहोत व यानंतर यामध्ये पाणी घालून आपण अर्धा ते 1 तास हे भिजत ठेवणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी घालूयात व हे अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. थोडंसं आलं सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात व हे व्यवस्थित आपण दरदरीत असं वाटून घेणार आहोत. तुम्ही हे मिश्रण मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. आता इथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहोत. 1 चमचा जिरं इथे मी घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडेसे खोबऱ्याचे बारीक करून घेतलेले काप इथे मी घातलेले आहेत. 1 ते 2 मिनिटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. आता इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. कांदा सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूयात. व हे पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता इथे मी साल न काढता बटाटे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही साल काढून सुद्धा बटाटे घालू शकता. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. आपण डाळ आणि तांदूळ जेवढं घेतलेलं आहे त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याला छानपैकी उकळी फुटली की आपण यामध्ये काळा मसाला घालणार आहोत व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते यातील पाणी काढून आपण ते इथे घालूयात. डाळ आणि तांदूळ समज 2 कप असतील तर आपल्याला 6 कप एवढं पाणी वापरायचं आहे. डाळ तांदूळ यामध्ये घालून पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं आपण ही खिचडी छानपैकी शिजवून घेणार आहोत. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आता आपण यावर झाकण ठेवूयात व खिचडी व्यवस्थित शिजवून घेऊयात. आपली खिचडी छानपैकी शिजून तयार झालेली आहे. चवीलाही अतिशय अप्रतिम लागते व कमी साहित्यात बनून तयार होते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गरमागरम खिचडीवर आपण 1 चमचाभर तूप घालणार आहोत. तुम्ही लोणचं, पापड यासोबत सुद्धा खिचडी सर्व करू शकता. अशा झटपट आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.